आगे जाओ आगे जाओ। अरे वाह, होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। चारों ओर होगी शांति, चारों ओर होगी शांति, चारों ओर एक दिन। ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। अरे गर्दन तो साथ साथ डाल हाथों में हाथ, चलेंगे साथ साथ। मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। हम होंगे कामयाब एक दिन, होंगे कामयाब, होंगे कामयाब एक दिन। अभी जो एक्टिविटी देने वाले रिगार्डिंग मैं आपको इंस्ट्रक्शन देने वाला हूँ कैसे करने वाले एक्टिविटी। देखो मेरे हाथ में 4 स्टेशंस के नेम है। वो 4 स्टेशन यानी 4 जो हमारे कोने रहेंगे उनको नेम दिया जाएगा। पहला वाला है सूरत, तो ये एक कॉर्नर में सूरत रहेगा। सूरत ध्यान में रखना है। पनवेल रहेगा, पनवेल ध्यान में रखना है। सूरत, पनवेल, आप ज्यादा खुश मत हो जाओ, ये सबके लिए कॉमन रहेगा। तो ऐसे नहीं कह रहे मैं पनवेल में आया, मैं सूरत में गया, ऐसा कुछ भी नहीं। तो ये कॉर्नर कौन सा हो गया? सूरत। ये हो गया पनवेल। कॉर्नर रहेगा, ये रहेगा दादर। दादर। और जो लास्ट 4th वन कॉर्नर बचा है वो रहेगा अंधेरी। ठीक है, ये रहेगा अंधेरी। अभी एक बार वापस से मैं ये रिपीट कर रहा हूँ। पहले ये कॉर्नर में रहेगा सूरत, ये कॉर्नर रहेगा पनवेल, वो कॉर्नर रहेगा दादर और ये रहेगा अंधेरी। अभी इसके बाद में म्यूजिक स्टॉप होगा। म्यूजिक बंद होने के बाद आपको जो भी स्टेशन में रुकना है आप रुक सकते हैं। ऐसे नहीं आ रहे म्यूजिक में इधर है और म्यूजिक यहाँ पे आके स्टॉप होगा तो मैं इसके बाद में भी अगर आपका मन करता है कि मुझे वो कॉर्नर में जाना है आप जाके रुकेंगे। लेकिन उसके बाद में ये जो वो पोल की रहेगी, किसी
एक को बुलाया जाएगा, वो चिट्ठी निकालेगा, वो चिट्ठी में समझो दादर स्टेशन का नेम आया तो जो भी दादर स्टेशन पे रुके थे वो सब वो ये गेम से आउट हो जाएगा। पनवेल वो स्टेशन के नेम लिख रहा है। परत एकदा मी सांगतो ही ऍक्टिव्हिटी आपण कशी घेणार आहे। रवींद्र सर परत एकदा सांगतो ऍक्टिव्हिटी कशी घेणार आहे। आता इकडे आपण 4 स्टेशनची नावं घेतलेली आहेत। त्या कॉर्नरचं सुरत एक नावं घ्यायला घेतलेले, दुसरा पनवेल, इकडे दादर आणि इकडे अंधेरी। त्यानंतर आता म्युझिक चालू होणार आहे। आपल्याला चालायचं आहे, कोणी जागेवर थांबणार नाहीये आणि त्याच्यानंतर म्युझिक स्टॉप होणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला वाटेल त्या स्टेशन मध्ये जाऊन आपण थांबू शकता। समजा तुम्हाला वाटतं की तुम्हाला सुरत मध्ये थांबायचं, तुम्ही सुरत मध्ये थांबा किंवा इकडे या साईडला येऊन तुम्हाला अंधेरी दादर तुमच्या मनाला वाटेल त्या स्टेशन मध्ये तुम्ही येऊन थांबा। तुम्ही बंद झाले म्हणून मी जवळ आहे म्हणून मी तिथेच थांबणार आहे। त्याच्यानंतर एक चिठ्ठी काढली जाईल आणि त्या चिठ्ठीमध्ये त्या स्टेशनचं नाव घेईल। समजा दादर स्टेशनचं नाव आलं आणि तुम्ही दादर स्टेशनवर उभे आहेत तर तुम्ही गेम मधून आउट। ठीक आहे, आणि जे पण बाद होणार आहेत ते एका कॉर्नरला उभे राहतील। आणि जे कोणी पण या गेम मधून आउट होतील त्यांनी फक्त कृपया गेट साईडला आपण उभे राहावे। नाही सगळे आणि सगळ्यांना गेम मध्ये इन्व्हॉल्व व्हायचं। हम लोग यहाँ से पनवेलों को देख सकते हैं। गाड़ी धीरे चल रही है। बंद हो गया ये दादर चलो
परत थांबू शकता. तरी अंधेरी बजाते रहो. अरे वाह बंद होते मला तुमचं गाणं Yeah, of course. Oh, hi. You're just in time. I was just speaking about how I made my... म्युझिक आहे काय प्रकार आहे गाणे लावा ना अंधेरी स्टेशन से भागो. हो गाणे लावा ना काय लावलंय काय लावलंय ब्लूटूथ लावा ना ते आवाज येत नाही का महाजन सर हे काय लावलंय जाऊ दे कोणी बाहेर बाहेर चला लवकर प्लॅटफॉर्म खाली करायचं चलो चलो चलो. स्टेशन स्टेशन सूरत. ठीक आहे. स्टेशन स्टेशन बने. DJ Asif SK. दादरला 5, अंधेरीला 1 आणि कुठे आहे इथे सुरतला 3. सुरतला 3. गाणे नाही लावले डान्स केलास
दादरला 5, अंधेरीला 1, पनवेलला 1. नको आता मी नाही काढणार. पारदीसर आहे ते दाखवा. नाव काय? दादर. बाबा 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 दादर दादर. दोन राहिले. ये मैडम है ना, ये मैडम एक विनर चाहिए ना. एक दादर, एक अंधेरी. प्रॉपर्टी का रेट बढ़ेगा. देखो दादर का बढ़ेगा क्या अंधेरी का? अंधेरी का बढ़ेगा क्या दादर का? नो पनवेल वापस आ जाएगा. विनर. मेरे पूरे किलो सर. हां ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी यायचं आणि आम्हाला वाचन करायचं आहे. मी अमोल लागले. माझी शाळा आहे गांधीबाग मंदिर हायस्कूलला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शिक्षण क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 तालुकास्तरीय प्रशिक्षण दिनांक 12 फेब्रुवारी 2025 वार गुरुवार. सत्र पहिली. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात 6:12 ते 10:30 वाजता आणि मनमोहनी काव्य या कृतीयुक्त प्रोत्साहन दिली जाते. प्रथमतः पहिल्या दिवसाच्या अहवाल वाचन श्री काळे सर, कार्तिक हायस्कूल व सौ वैद्य मॅडम एलपी हायस्कूल यांच्या मार्फत करण्यात आले. त्यानंतर सौ यास्मी उदवर मॅडमनी प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात केली. प्रशिक्षणाच्या सुरुवातीला क्षमता आधारित मूल्यांकन, संकल्पनेवर आधारित यथायोग्य असे विश्लेषण उदवर मॅडम यांनी केले. या घटकाचे विश्लेषण करताना अध्ययन, अध्यापन, मूल्यांकन संकल्पना, मूल्यांकन कार्यरीती, प्रश्न प्रकार, प्रश्न निर्मितीची कौशल्य, विचार प्रवर्धक प्रश्न इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला गेला. यानंतर मूल्यांकनाचे प्रकार, मूल्यांकन म्हणजे काय, मूल्यांकन आणि मूल्यमापन यातील फरक, आकारिक आणि संख्यिक मूल्यमापन यातील फरक यावर बऱ्याच शिक्षकांनी चर्चा करून उपयुक्त सहभाग घेतला. या ठिकाणी सौ यास्मी उदवर मॅडमचे मला विशेष आभार मानायचे, कारण कोणती माध्यम शाळेतील शिक्षिका असूनही त्यांनी अगदी अस्थानिक मराठीतून आम्हाला प्रशिक्षण दिले. यानंतर सत्र दुसरे सुरू झाले. दुसऱ्या सत्राची सुरुवात श्री यशवंत पाटील सर यांनी केली. क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यरीती या घटकाचे विश्लेषण करताना काही महत्त्वाचे मुद्दे पाटील सरांनी नमूद केले आणि काही चित्र दाखवून त्यावर चर्चा घडून आली. त्यानंतर क्षमताधारित मूल्यांकनासाठी कार्यपद्धती, मूल्यांकनाचे घटक, मूल्यांकनाच्या प्रक्रियेतील घटक, टप्पे, क्षमताधारित मूल्यांकनाची साधने व तंत्रे तसेच मूल्यांकनाचे फायदे या विषयावर सरांनी अतिशय समर्पक आणि उत्तम शब्दांमध्ये मार्गदर्शन केले. सरांचे मला विशेष कौतुक करायचं आहे, कारण प्रत्येक मुद्द्यावर जी उदाहरणे दिली ती उदाहरणे सत्य परिस्थितीवर आधारित होती. दुसऱ्या सत्रानंतर सर्वांनी जीवनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर तिसरे सत्र सुरू झाले. श्री विकास महाजन सरांनी त्यांच्या खास अशा शैलीमध्ये क्षमताधारित प्रश्न प्रकार या घटकावर आधारित तिसऱ्या सत्राची सुरुवात केली. सत्राचे उद्देश सांगण्यासाठी प्रश्नकार विचारतात या प्रश्नावर चर्चा करून आली. त्यानंतर मूल्यांकनासाठी प्रश्न निर्मिती, प्रश्न प्रकार, प्रश्नाचे स्तर, विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी प्रश्नाचे प्रकार, उत्तरात्मक प्रश्न, LOT म्हणजे लोअर ऑर्डर टेक्निक, HOT म्हणजे हायर ऑर्डर इत्यादी विषयावर सर्व प्रश्नकारांना महाजन सरांनी कृतीयुक्त सभा करून चर्चा करून आली आणि अतिशय उत्तम विषय सगळं पार होतं. महाजन सरांच्या अतिशय विश्लेषणात्मक वृत्तीसाठी त्यांचे करावे तेवढे कौतुकही आहे. त्यानंतर सत्र चौथे सुरू झाले. श्री किरण दळवी सरांनी क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य या घटकावर आधारित चौथ्या सत्राची सुरुवात केली. या सत्रामध्ये प्रश्न निर्मितीचे हेतू, माहिती मिळवणे, चर्चा करून करायला लावणे,
निदान करून उपचार करणे तसेच प्रश्न निर्मितीचा शास्त्रीय आधार ग्रुप पातळ्या सविस्तर सांगितल्या. त्यापूर्वीप्रमाणे लक्षात ठेवणे, समजून घेणे, उपयोजन, विश्लेषण, मूल्यमापन आणि नावनिर्मिती यावर चर्चा करून आली. श्री दळवे सरांनी पुढे प्रश्न निर्मितीचा प्रश्नांचे वर्गीकरण, प्रतिसादानुसार वर्गीकरण करणे याविषयी सविस्तर माहिती सांगितली. सत्राच्या संपन्ना सर्व शिक्षक प्रशिक्षकांनी प्रत्येकी 20 असे 9 गट तयार केले. प्रत्येक गटाला एक क्षमता देऊन इयत्ता, विषय आणि घटक यानुसार वस्तुनिष्ठ आणि घरगुती प्रश्न करून त्यांचे सादरीकरण गट कार्यातून करून घेतले. नमस्कार, मी वैशाली बंगाळे मी वैशाली बंगाळे, सहाय्यक शिक्षक, कार्तिका हायस्कूल कुर्ला. आजचा आपला काल झालेल्या दुसऱ्या दिवसाचा अहवाल मी सादर करीत आहे. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात चहा घेऊन झाली. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. त्याच्यानंतर या गाण्याला उत्स्फूर्तपणे सर्वांनी प्रतिसाद देऊन म्हटले व प्रशिक्षणाला सुरुवात झाली. प्रकाश काळे सरांची सुरुवात श्रीमती यास्मिन मुजावर मॅडम यांनी मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे असलेले ज्ञान मुलांपर्यंत कसे पोहोचायचे, मुलांनी कसे ते आत्मसात करायचे या घटकाचा PPTच्या आधारे चर्चेच्या माध्यमातून अतिशय उत्तम मूल्यांकन व मूल्यमापन यातील फरक, आकारित व संकलित मूल्यमापन क्षमता म्हणजे काय, क्षमता आधारित मूल्यमापन व त्यांची उद्दिष्टे व स्वरूप स्पष्ट केले. सत्र 2 मध्ये श्री यशवंत पारधी सर यांनी क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनीती व मूल्यांकनाची कार्यनीती या घटकावर सत्र 2 सुरू केले. सरांनी प्रथम क्षमता कशी विकसित करायची हे चर्चेच्या माध्यमातून स्पष्ट केले. सरांनी क्षमता मूल्यांकन प्रक्रियेचे टप्पे, क्षमता आधारित मूल्यांकनाची साधने व तंत्रे तसेच क्षमता आधारित मूल्यांकनाचे फायदे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. सत्र 3 ची सुरुवात श्री विकास महाजन सरांनी क्षमता आधारित प्रश्न प्रकार या घटकावर आधारित स्पष्टीकरणाने केली. त्यापूर्वी सरांनी मनोरंजक आणि जिज्ञासा वाढवणारा एक गणितीय खेळ घेतला, ज्यात सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यानंतर प्रश्न प्रकार सांगता येणे, अध्ययन निश्चिती साध्य करण्यासाठी अचूक प्रश्न कसे तयार करावेत, क्षमता व अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय या मुद्द्यांवर चित्रांद्वारे चर्चा केली. तसेच मूल्यांकनासाठी प्रश्न कसे असावेत, प्रश्नांचे प्रकार व प्रश्नांचे स्तर हे मुद्दे सविस्तर स्पष्ट केले. मध्याह्नानंतर पुढे सत्र 4 सुलभक श्री किरण दळवी सर यांनी क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य या घटकावर घेतले. सरांनी सत्राची उद्दिष्टे, प्रश्न निर्मितीचा हेतू, प्रश्न निर्मितीचा शास्त्रीय आधार आणि बरेच जण सांगून सुद्धा लवकर निघले, 5-10 सर्व निघून गेले होते. ठीक आहे, जेव्हा हा मोबाईल कॅमेरा करत होते तेव्हा ते पेटी वाटत होते, म्हणून त्यांच्याकडे आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. ते वेगळेच काहीतरी कृती करत होते, त्यांना आम्ही व्यवस्थित केलं. हे सर एकदम सर चला बेंचची पेटी वाढत होते ते, त्यामुळे आपल्याला दुपारचं सगळं त्यांच्याकडे ऍक्टिव्हिटी करून घ्यायचे आणि शेवटच्या दिवशी महाराष्ट्र गीत पण तेच म्हणणार आहे. त्यामुळे दोघांचं आपल्याला सर्वांनी उभं राहायचं आहे आणि आवाज वाचन वाले 1 2 3 अभिनंदन 1 2 3 अभिनंदन 1 2 3 अभिनंदन
सरांचं सेपरेट सरांचं सेपरेट त्यांनी पण मीन्स आपण आता त्यांचा सत्कार करतोय. त्यांनी हार्मोनियम आकार चालायच्या वेळी ऍक्टिव्ह पार्टिसिपेट केलं होतं म्हणून आपण त्यांचा सत्कार करतोय. आणि आता आपण ज्यांनी अहवाल लेखन आणि तुमच्या समोर सादरीकरण केलं त्यांचा सत्कार करणार आहोत. ओके, आता याच्या पुढे आपण जी सुरुवातीला ग्राउंड फ्लोअरला ऍक्टिव्हिटी घेतली, जी मोकळीका आपण बोलतो ती घेतली आणि स्टेशनची जी आपली मोकळीका होती त्या मोकळीकामध्ये सर्वजण सहभाग व्यवस्थितरित्या घेतला होता. आणि त्यासाठी पहिल्यांदा तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि आपल्या स्टेशन गेमचे जे विजेते आहेत आता आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. शेख सर, आणि कृपया सर्वांनी जागेवर उभं राहून त्यांचं पण अभिनंदन करायचं आहे. सर्वांनी उभं राहायचंय. एक दोन तीन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. एक दोन तीन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद ठीक आहे. आता आपण आपल्या पहिल्या सत्राला सुरुवात करतो. आजचा तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस लिहायचा आहे, मेन्शन करायचा आहे. तर हा सत्र सर्वांनी व्यवस्थित ऐकून घ्यायचा आहे. हा सत्र जेव्हा पूर्ण होईल त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला ते गटकार्य ते पूर्ण करायचे. त्याच्यानंतर आपली जेवणाची वेळ होईल तो मॅडम घेणार आहे. लक्ष द्या, आवाज नकोय. काल आपलं ग्रुपचं सादरीकरण चालू होतं बरोबर. ज्या ग्रुपचा पहिला नंबर होता त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या बरोबर. आणि जो शेवटचा ग्रुप होता त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला इथं कोणीच नव्हतं. तर हे आपल्याला योग्य वाटतं का? मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही का निघून गेला, पण हे आपण स्वतःने थोडं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. जो ग्रुप आपल्यासाठी टाळ्या वाजवतो आणि त्यांच्यासाठी आपण नाही येतो तर त्यांना किती बॅड फिलिंग होतं. तर अशा गोष्टी पुन्हा कधी होऊ नये याची जाणीव ठेवा. आणि प्रशिक्षण वर्ग आपला बरोबर 5लाच संपलं बरोबर. 5-10 मिनिटं इकडे तिकडे झाले असते बरोबर. 5-10ची वेळ पण 10ला कोणी येतं का तेही बघायचं असतं. सगळे येत नसतील, काही लोक येतील पण सगळे येत नाहीत. कुठंतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं असतं. असं वागून नाही चालायचं, कारण आपण एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण त्यांच्यासाठी नाही थांबलो तर त्यांना किती बॅड फिलिंग झालं हे मी काल अनुभवलं बरोबर. आज पण आपलं आता तुम्ही ज्या गटात होतात त्या गटात तुम्हाला माहिती आहे कोण होते बरोबर. आणि ना अब्सेंट नंबर आहेत आमच्याकडे. तुमच्याकडून आम्हाला त्यांची नावं मिळतील, आम्ही शाळेत कळवू. कारण कसं आहे आपण प्रशिक्षणाला आलो आहोत ही मला सांगण्याची वेळ आलीच नाही पाहिजे, मान्य करतो. पण आपलं प्रशिक्षण वर्ग 5 वाजून 8 मिनिटांनी सुटलं, शेवटचं गट काय झालं. मग 8 मिनिटं इकडे तिकडे काय आपण एवढं वेळ लावून नाही चालत ना.
माझा उद्देश असा नाही की तुम्ही माफी मागावी, पण हे योग्य वाटत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि परवा सुद्धा गटकार्य आहे आणि मला वाटतं आता सर्व गटानुसारच बसलेले असतील किंवा जेव्हा गटकार्य असेल तेव्हा तुम्ही गटानुसार बसा. गटकार्य नसेल तर ज्याप्रमाणे बसलेले असतील तसेही चालेल. आपण काल CBA 2, 3, 4 आणि 5 बघितलं. क्षमता दिष्टीत जे काही कार्यनीती आहे, संकल्पना आहे, मूल्यमापन आहे आणि शेवटचं जे सत्र आहे ते सत्र कालचं सत्र होतं CBA. त्यामध्ये क्षमता दृष्टीत प्रश्न कौशल्य आणि त्या स्तर आहे, पायाभूत स्तर आहे, पूर्वतयारी स्तर आहे, पूर्व माध्यमिक स्तर आहे, माध्यमिक स्तर आहे. त्यानुसार ज्या काही क्षमता ठरलेल्या आहेत त्या क्षमतानुसार मुलांना प्रश्न विचारून त्यांच्यातलं कौशल्य आणि त्यांच्या क्षमता विकसित करायचं आहे, त्यांचं सूक्ष्म निरीक्षण करायचं आहे. आणि प्रश्न म्हटलं की प्रश्नावर जर आपण प्रश्नच केला नाही तर आपल्याला उत्तर येत नाही किंवा कधी कधी अनेक प्रश्न असतात, त्या प्रश्नाचं एकच उत्तर असतं. यामध्ये सांगायचं एक उदाहरण जर म्हटलं त्यामध्ये प्रश्न विचारची सुद्धा त्यांच्यामध्ये क्षमता विकसित झाली पाहिजे. प्रश्न कौशल्य आपल्याला त्यांच्यामध्ये निर्माण करायचे आहेत आणि त्याद्वारे नक्कीच मुलांच्या क्षमता विकसित होतील. प्राप्त माहितीची आवश्यक सत्यता पडताळून पाहणे गरजेचं आहे. सत्य माहितीचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनातील विविध समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार विकसित करणे आवश्यक आहे. प्रश्न व प्राप्त पर्यायांच्या आधारे अचूक उत्तर शोधण्यासाठी चिकित्सक विचार महत्त्वाचा आहे. या विचार प्रक्रियेचे विकसन करण्यासाठी विचारप्रवर्तक प्रश्न विचारणे गरजेचं आहे. तर त्यासाठी निम्नस्तरीय असतील, उच्चस्तरीय असतील अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला क्षमतेनुसार मुलांना विचारायचे आहेत. सर विद्यार्थी तथ्य व कल्पनांना एकत्रित करून सामान्यीकरण करतात, स्पष्टीकरण देतात, अनुमान काढतात किंवा निष्कर्ष काढतात. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना माहितीचे व्यवस्थापन करता येते, ज्यामुळे ते समस्या सोडवू शकतात, समज वाढवू शकतात आणि नवीन अर्थ निर्माण करू शकतात. उच्चस्तरीय विचार हायर ऑर्डर थिंकिंग ही प्रक्रिया विश्लेषण, संश्लेषण, मूल्यमापन, सर्जनशीलता यावर आधारित असते. त्यानंतर एक लेक्चर होता पण तो आता आपण घेऊया स्कॅप 1 आणि मग नंतर जेवणानंतरच आपण पूर्ण गट कार्य घेऊया. नंतर लेक्चर राहणार नाही जेवणानंतर. सगळ्यांना छोटा वगैरे नमस्कार. ऍक्च्युली आपण घेऊया कारण आता एक इम्पॉर्टंट सेशन सरांनी ओव्हर केला. तर ह्या ऍक्टिव्हिटीसाठी प्लीज सगळे पुस्तकं वह्या मी थोडं बाजूला ठेवूया आणि प्लीज स्टँड ऑन युअर प्लेसेस.
दोनच तयार केले. कसे केले आज क्षमतावृत्ती प्रशिक्षण आहे. आपण हा सर्व शब्द येस आणि नो. जेव्हा एक प्रश्न इकडे केला झाला, उदाहरणार्थ आज 14 फेब्रुवारी आहे, या प्रश्नाचं उत्तर काय? नाही. जेव्हा उत्तर नाहीये तेव्हा आपली आपण बोलायचं काही नाहीये, आपल्याला त्याचं उलट करायचं. उदाहरणार्थ अजून एक सांगतो, माझे नाव विकास महाजन आहे. समजलं? माझे नाव यशवंत पाटील आहे. सो मला जी ऍक्टिव्हिटी मला सांगायची असते, जेव्हा उत्तर होत असेल तेव्हा मान नाही म्हणायची, नाही करायची. ओके, तुम्हाला लक्षात ही ऍक्टिव्हिटी कशी आहे मी सांगतो. समजा आपल्याला प्रश्न विचारला, सरांनी जो उदाहरण दिलं होतं तो मी सांगतो. आज 14 फेब्रुवारी आहे, तर तुम्ही काय बोलणार आहे? नाही. तर नाही बोलणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला मान अशी करायची, नाही. आणि जेव्हा हो असेल, फक्त उत्तर हो असेल तेव्हा मान अशी हल्ली पाहिजे आणि उत्तराला तुम्ही बोलताना त्याप्रमाणे ऍक्टिव्हिटी. तुम्हाला मी जे बोलणार आहे, समजा हो बोलणार आहे तर मान तुमची नाही असं नाही असेल तेव्हा तुमची मान हो असं करणार आहे. आपण चुनाभट्टी येथे आहे. आपण सगळ्यांची ऍक्टिव्हिटी तुम्हाला आवडली का? सगळ्यांची ऍक्टिव्हिटी आवडली नाही याचा अर्थ असा आहे. तुम्हाला सत्र आवडतं का? माझं सत्र आवडत नाही. व्हेरी गुड. ही छोटीशी ओपनिंग घेतली आपण. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन फॉर पार्टिसिपेटिंग. प्लीज जरिये तुम्हाला करणार आहे. नेक्स्ट किरण सर पुढे. ही जी प्रस्तावना आहे त्याचे जे आपले जो नवीन शैक्षणिक, कोई भी निगेटिव बातों को बताना नहीं है, चाहे आपके स्कूल में वो हो या ना हो, आपको उसका अभिप्राय सकारात्मक ही देना है. घ्यायचा आहे, त्याची मदत घ्यायची आहे. तर मी अशी खूप शाळा बघितल्या आहेत जे स्वयं अर्थसहाय्य चालतात. म्हणजे ते स्वतःच्या पैशाने किंवा विद्यार्थ्यांकडून काही फीस घेऊन किंवा काही ठिकाणी लोक आहेत डोनर्स यांच्याकडून घेऊन ते शाळेत सुधारणा करत असतात. दे रहे हो तो आपको ऐसा देना है कि आपके स्कूल की जो सशक्तता है वो अच्छी होनी चाहिए और आप स्कूल में क्या क्या योजनाएं कर रहे हो आपके स्कूल में सुधार लाने के लिए वो आपको बताना है. एक सजा हम लोग के क्या है बाबा, ये बार आ जाते हैं हमारे स्कूल इंस्पेक्शन के लिए. हमारा स्कूल मिलता है किन लोगों को, दूसरी स्कूल इतनी बड़ी है, देखो उनकी हालत कैसी, वहाँ नहीं जाते. और यहाँ पर हमारे स्कूल में अच्छे होने के बावजूद हमको परेशान करने के लिए आते. ऐसा आपको नहीं लगना चाहिए. म्हणजे ते शिक्षा आहे असं आपल्याला वाटू नये. आपल्याला सकारात्मक वृत्तीने त्यांचा साथ द्यायचा आहे. उपक्रम होतं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. सगळ्या शाळांनी सहभाग घेतलाय. म्हणजे कोणत्या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला, आमच्या शाळेला तिसरा क्रमांक मिळाला, अशी तुलना आपल्याला करायची नाही. प्रत्येक शाळा आपल्या परीने प्रयत्न करत असते की आपली शाळा चांगली असावी. म्हणजे आपल्याला अशा तुलना कोणत्याही शाळेबरोबर करायचं नाही.
मागच्या वर्षी मला वाटतं हा प्रथम क्रमांक मायकर हायस्कूलला मिळाला होता की माझी शाळा सुंदर शाळा म्हणून. आणि खरोखर ती शाळा खूपच सुंदर आहे. आणि ज्यांनी तो प्रथम क्रमांक दिला खूपच योग्य रीतीने त्याने निकाल लावलेला होता. म्हणजे आपल्याला अशी तुलना करायची नाही. सुधारणा कधीच होणार नाही. वर्ष जाऊ दे तुम्ही करू शकत नाही. तुमच्या शाळेतले शिक्षक हे करण्यासाठी सक्षम नाही असे शब्द टाळायचे आहेत. असे शब्द आपल्याला वापरायचे नाहीत. म्हणजे जसं आपण विद्यार्थ्यांना सकारात्मक शब्द वापरतो त्याचप्रमाणे शाळेची संरचना ठरवताना त्याचा आराखडा ठरवताना आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह वर्ड्स वापरायचे आहे. सकारात्मक वृत्तीने राहायचा आहे. अभिप्रायाचे एकत्रीकरण करा. म्हणजे तुम्हाला जर अभिप्राय भेटले स्वॅप करून ते अभिप्राय एकत्र करायचे आहेत. त्यानुसार मार्गदर्शक तत्त्वे आखायची आहे आणि तुम्हाला तुमच्या शाळेसाठी कार्य करायचं आहे. समजलंय? तुम्ही का बोलता मला कळत नाहीये. और उस हिसाब से उसकी जो आपको उसने जो काम किया है उस काम की मालूमात आपको होना ज़रूरी है और उस काम के हिसाब से आपको उसको मार्क्स देने हैं. वो मार्क्स भी परफेक्ट होने चाहिए. उसके बाद उसकी वर्णन विधान है यानी उसके लिए जो वर्ड जो लाइन डिस्क्राइब की है वो किस तरह से होना चाहिए. मानकाचे स्तर निहाय केलेलं स्पष्टीकरण. आपके स्कूल को जो मानक दिए उसको आपको स्तर के हिसाब से अलग अलग करना है और उसको क्लियरिफाय करना है. और उसके जो स्तर है प्रत्येक मानकासाठी मार्गदर्शक म्हणून दिलेल्या कार्यक्षमतेचे कामगिरीचे 1 से 4 स्तर. उसके 4 स्तर है और हिसाब से उसको काम करना है. उसके अंदर उसके जो पुरावे यानी उसके जो आपको उन्होंने दिया है पुरावा जो प्रूफ दिया हुआ है उसमें वर्णन विधानाची वैधता प्रस्थापित करणारे दस्तावेज. यानी आपके पास जो स्टेटमेंट है आपके स्कूल के लिए कि मेरे स्कूल बहुत अच्छी है तो आपको उसको साबित करना है. उसका प्रूफ आपको देना है स्टाफ को कि आपकी स्कूल किस तरह से अच्छी है. मिनिमम 6 and maximum 8. इथपर्यंत सर्वांचं लिहून झालेलं आहे. आता हा आपला पहिला पेज होता. म्हणजे तुमच्याकडे जी एक ग्रुप ऍक्टिव्हिटीसाठी जे चार्ट तुमच्याकडे पोहोचवणार आपण त्या चार्टचा पहिला पेज झाला. आता चार्टचा जो बॅक साइडचा जो पेपर आहे त्याच्यासाठी काय करायचं ते लिहून घ्या. आता स्क्रीन जर तुम्हाला जागा अवेलेबल असेल सो नो इश्यू यू कॅन कंटिन्यू द पेज. समजा आता आपण पेज नंबर 2 किंवा त्याच पेजवर कंटिन्यू आहात तर आता आपल्या पुढचं काय आहे. आता आपण इथे लिहायचं ते म्हणजे पाठ्यांश. म्हणजे आपण कोणता एक धडा निवडणार आहोत. इंग्लिश सब्जेक्ट जर असेल सो आय विल सिलेक्ट ट्राय अगेन अ पोएम. इफ आय एम अ सायन्स टीचर आय विल चूज चुंबकाची गंमत मराठीमध्ये जर असेल तर. ठीक आहे. म्हणजे एक धडा तुम्ही निवडणार आहे. स्टँडर्ड ही आपली चॉईस असेल. ओके. पाठ्यांश सगळ्यांना कळाला. पाठ्यांश हा जो टॉपिक इन द सेन्स हा आपला सब्जेक्टचा टॉपिक असेल. त्याच्या साइडला जिथे तुम्हाला डेकोरेट करायला जरी जागा असेल तिथे लिहिलं जाईल की एकदा स्टँडर्ड असेल आणि त्याच्याच खाली बरोबर सब्जेक्ट असेल. मग सब्जेक्ट जर विज्ञान आहे तर त्याचं एक्झाम्पल तुम्हाला काय दिलं चुंबकाची गंमत. इंग्लिशचं एक्झाम्पल काय दिलं फॉर एक्झाम्पल होतं ते ट्राय अगेन इट इज अ पोएम. बरोबर. मॅथ्स असेल तर एखादं एक्झाम्पल तुमच्याकडे वर्ग आणि वर्गमूळ स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स. येस. लसावी मसावी हा विषय जर कोणी घेतला असेल ती तुमची इच्छा आहे मला त्याप्रमाणे मग आपण अशा प्रकारचे क्वेश्चन त्याच्यामध्ये आले. पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं तो ऑब्जेक्टिव्ह आणि तुम्हाला याचा एकच सॅम्पल तुमच्या ग्रुपवर फॉरवर्ड केला जाईल व्हॉट्सअपवर. तेव्हा तुम्ही बघितलं तुम्हाला समजेल की अरे ह्या प्रश्नामध्ये म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं. प्रश्न प्रकार तुम्ही ऍड करा.
ऑब्जेक्टिव्ह नंतर प्रश्न प्रकार ऍड करा. म्हणजे तिथे तुम्ही मेन्शन करणार की तो प्रश्न वस्तुनिष्ठ आहे, लघुत्तरी आहे, हे दीर्घोत्तरी. ठीक आहे. प्रश्न प्रकार लेवल मध्ये. तिसरा कॉलम जो आहे तो सरांनी सांगितला ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला तिथे तो ज्ञानावर आधारित आहे की आकलनावर आधारित आहे की विश्लेषणावर आधारित आहे ते मेन्शन करावं लागेल किंवा उपयोजनावर आधारित आहे ते तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागेल. त्याच्यानंतरला प्रश्न प्रकार सांगितला. प्रश्न प्रकारामध्ये तुम्ही काय मेन्शन करणार आहे? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तो ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे, लघुत्तरी आहे की दीर्घोत्तरी आहे ते तिथे तुम्हाला मेन्शन करायचंय. त्याच्यानंतरला तुम्ही प्रश्न लिहा. जो प्रश्नाचा जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रश्न टाकायचे. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे? तुम्ही समजा तुम्ही एलओटी जर लेवल तुम्ही एलओटी घेतली, लोअर ऑर्डर थिंकिंग घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतरला तुमचा तो ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे? समाज मोस्टली जर तुम्ही लोअर ऑर्डरचं घेतलं तर ते तुमचं ज्ञानावर आधारित येणार, लोअर ऑर्डर घेतलं. पण ते जर तुम्ही हायर ऑर्डर घेतलं तर ते उपयोजनावर आधारित असेल किंवा या आकलनावर असू शकतात. ठीक आहे. ते तुमच्या विषयामध्ये आलं तर ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये आहे. पण ते तुम्ही त्याच्यामध्ये समजा तुम्ही विश्लेषणावर घेतलं तर विश्लेषणामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात तर ते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिले आणि सरांनी पीडीएफने पण सांगितलेलं की पीडीएफ ची तुमच्या ऍटवर दिले, तुम्ही त्याच्या मदतीने पण घेऊ शकता. आणि म्हणजे तशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या धड्यावर जो पाठ तुम्ही निवडणार आहे त्याच्यामध्ये बनवायचे. जो तुम्ही प्रश्न प्रकार म्हणजे तुम्ही दीर्घोत्तरी घेतलेला किंवा लघुत्तरी घेतलेला तो टाकायचा आणि नंतर तुमचा प्रश्न येणार. जो तुम्ही प्रश्न टाकणार आहे तो प्रश्न लिहायचा. आता हे कार्य करताना तुम्ही कसं करणार आहे? तर जसं की सरांनी सांगितलं तुम्ही पहिल्यांदा एक ध्येय निवडणार आहे, नंतर क्षमता असेल, जे जेवढे कॉलम दिले. फक्त आता यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सरांनी तुम्हाला जे नोटबुक मध्ये लिहायला लावलं ते फक्त तुमच्या इन्फॉर्मेशन साठी दिलं होतं आणि मी व्हॉट्सअप ग्रुपवर पण तुम्हाला सेंड करणार आहे. म्हणजे तुम्हाला आयडिया की बाबा हे चार्ट पेपरवर कसं लिहायचं. चार्ट पेपर आणि स्केच पेन्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. पण तुम्हाला हे जे गटकार्य आहे ते करायचं आहे आणि जेवढं चांगल्या व्यवस्थितरित्याने तुम्हाला करता येईल तसं करायचं आहे. आणि आम्ही तुमच्या सोबतच असणार आहे. तुम्हाला जर त्याच्यात काही डाऊट्स असतील नंबर 277 पासून क्षमता आहे त्याच्यातले तुम्ही विषय वाईज क्षमता निवडणार आहे. तुम्ही जो विषय घेतलाय त्या विषयाची निगडीची पण समृद्धी घ्यायची. आणि कोणत्यावर कुठला काही डाऊट असेल तर विचारू शकता, मला विचारू शकता आपल्या प्रोग्राम. जॉईन करूया. जॉईन नाही होत या ना इकडे.
हमारे काजिम सर कुछ लिख रहे हैं। देखना पड़ेगा कि मैं अच्छे से आई कि नहीं। पेपर किधर है आप लोग? चार्ट पेपर इधर लिख रहे हैं सर, लिख रहे हैं।
पसो पसो आप लोग नहीं लिख रहे हो? ये कर हाँ चैनल है उस पर डालने वाले चालू कर दिया नहीं, ये सबमिट कर, और ये जो आप बनाए वो हमारे पास सबमिट करके जाना है। आपका खत्म होने के बाद चाहे तो आप अभी फोटो लेके रखो, यानी कि यहाँ पे आएंगे तभी सबमिट करके जाना। एक काम करो सर, आप नाम लिख के लाओ, तब ठीक है, लेकिन फिर आपको नेम रीड करने के लिए वापस स्टेज पे बुलाएंगे नहीं, ये चलेगा? ओके, ठीक आहे. आता आपण गट कार्याचं जे सादरीकरण आहे त्याला सुरुवात करतोय. तर सर्वांनी लक्ष द्यायचं, ज्या पण दुखता गोंधळ असेल त्यांनी इकडे लक्ष द्या. गट क्रमांक 5 या ठिकाणी कार्य दिलेलं आहे, या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत. अभ्यासक्रमाचे ध्येय आहेत CG1 पदार्थाचे विश्व, त्याचे घटक, गुणधर्म आणि स्वरूप अभ्यास. त्याच्या क्षमता आहेत द्रव्याच्या भौतिक आणि रासायनिक बंधांचे वर्णन करतो, त्याचे स्वरूप ओळखून द्रव्याचे गुणधर्म स्पष्ट करतो. इयत्ता 7वी विषय निवडलेला आहे विज्ञान आणि घटकाचं नाव आहे भौतिक व रासायनिक बदल. यानंतर मॅडम अध्ययन निष्पत्ती, प्रश्नोत्तर, प्रश्न प्रकार आणि प्रश्न या ठिकाणी रेडी करते. आमच्या घटकाच्या अध्ययन निष्पत्ती आहेत. एक, पदार्थामध्ये घडून आलेल्या अध्ययन निष्पत्ती 1, 4, 5 प्रश्नोत्तर आहे आमचा LOD. प्रश्न प्रकार ज्ञान आणि प्रश्न आहे दुधाचे दही होणे हा टिप्पटिप्प बदल आहे. या प्रकरणासाठीच्या अध्ययन निष्पत्ती आहेत, त्या अध्ययन निष्पत्ती आम्ही खाली लिहिलेल्या आहेत आणि इथे फक्त त्याचे क्रमांक लिहिलेले आहेत. त्या अध्ययन निष्पत्ती वाचून दाखवणं गरजेचं नसेल असं मला वाटतं, वेळ जाईल आपला, म्हणून फक्त आम्ही क्रमांक वाचतो. प्रश्न दुसरा, अध्ययन निष्पत्ती आहे 1 आणि 2. प्रश्नोत्तर आहे LOD. प्रश्न प्रकार आहे आकलन आणि प्रश्न आहे व्याख्या सांगा भौतिक बदल, रासायनिक बदल. अध्ययन निष्पत्ती 1, 2, 4 प्रश्नोत्तर प्रश्न प्रकार संयोजन. प्रश्न आहे मानवनिर्मित बदल व रासायनिक बदल यातील फरक सांगा. अध्ययन निष्पत्ती 1, 2 प्रश्नोत्तर आहे LOD. प्रश्न प्रकार ज्ञान. प्रश्न चौथा आहे बदलाचे 2 प्रकार कोणते आहेत. अरे क्या सैटरडे को खाली लेके खत्म करो. अध्ययन निष्पत्ती 1, 2, 4 प्रश्नोत्तर आहे सैटरडे खाली पार्टी रखो. प्रकार आहे आकलन, अमित बदल. प्रश्न आहे मिलित बदल व हानिकारक बदल यांची तुलना करा. सर बगल हो जाइए सर जी.
यानंतर अध्ययन निष्पत्ती आहे 1 आणि 2. प्रश्नोत्तर आहे हॉट. प्रश्न प्रकार आकलनावरती आहे. खालील बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. पुढचे अध्ययन निष्पत्ती आहे 1, 3. प्रश्नोत्तर आहे हॉट. प्रश्नाचा प्रकार आहे विश्लेषणावरती आधारित विचारलेला प्रश्न आहे. पुढील चित्रे पाहून कोणता बदल आहे ते ओळखा व स्पष्टीकरण द्या. पुढचे अध्ययन निष्पत्ती आहे 1, 4, 5. प्रश्नोत्तर आहे हॉट. बीच में आ रहे प्रकार तयार केलेला आहे. मानव निर्मित बदल व नैसर्गिक बदल यात वर्गीकरण करा. पुढचे अध्ययन निष्पत्ती आहे 1, 2, 5. प्रश्नोत्तर आहे हॉट. प्रश्न प्रकार आहे उपयोजनावरती तुमच्या अवतीभोवती घडत असलेल्या विविध बदलांची यादी करा. अध्ययन निष्पत्तीमध्ये पदार्थामध्ये घडून आलेल्या विविध बदलामधील शास्त्रीय कारणमीमांसा स्पष्ट करून बदलांचे वर्गीकरण करता येणे. गुणधर्मानुसार विविध बदलामधील सहसंबंध सांगता येणे. दैनंदिन वापरातील काही पदार्थांची निर्मिती करता येणे. 4. प्रत्येक बदलामधील प्रक्रिया समजून घेता येणे. 5. अवतीभोवती घडणाऱ्या बदलांचे निरीक्षण करता येणे. धन्यवाद. छान 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 छान. प्रथम इयत्तेची इयत्ता म्हणजे आता हे जे इयत्तेचं आहे तिथे 0.7 पुस्तकातल्या या अध्ययन निष्पत्ती असतात. त्याच्यानंतर त्याच्या पुढे पॉईंट आता जसं माझं मॅथ्स आहे 0.771 05 ही माझी घातांकाची अध्ययन निष्पत्ती आहे. त्यामुळे इथे मी केलेलं जे आहे ते थोडंफार 145 1 हे चुकीचं आहे असं मला वाटतं. अजून कोणाला काय मॅडम तुम्हाला काय सांगायचं? मॅडम तुम्ही सांगितलं त्या अगदी बरोबर आहे. आता एकदा मी सांगतो याच्यामध्ये तुम्ही कारण तुमच्या गटाने जे कार्य केले मी असं नाही बोलत आहे. खूप चांगलं केलेलं आहे. फक्त तुम्ही जे अध्ययन निष्पत्ती आता खाली का लिहिले त्याचं रिझन तुम्हाला मी विचारतो. पहिला ते सांगा खाली का लिहिले अध्ययन निष्पत्ती तुम्ही प्रश्न लिहिले आणि मग अध्ययन निष्पत्ती लिहिले त्याचं कारण काय? ठीक आहे. आम्ही जे सांगितलं 1 मिनिट हे बोलतोय की स्पेस कमी आहे म्हणून. जेव्हा मी स्वतः सांगितलं होतं की कसं लिहायचंय त्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं होतं अभ्यासक्रमाची ध्येय येणार, त्यानंतर क्षमता येणार आणि त्याच्यानंतर आम्ही तसं बघत. मग मी इथे समोरून ते तुम्हाला एवढं समजावून सांगत होतो किंवा हे तुम्हाला मी सांगितलं की बाबा याच्यानंतर हा प्रकार आहे, हा प्रकार आहे, हा पालम आहे. आकृतिबंध शोधतात व परस्पर संबंध समजून घेतात. याची क्षमता आहे आहे 20 अंकांपर्यंत मोठ्या पूर्ण संख्या घातांकांच्या स्वरूपात वाचतो, लिहितो व तयार करतो. त्यांची तुलना करतो, अंदाज लावतो. या संख्यांवरील क्रिया करण्याची समज व क्षमता विकसित करतो. त्या संख्या शब्दात घातांकित रूपात व्यक्त करतो. स्तर आहे प्रश्न स्तर. पहिला आम्ही घेतलेला आहे L2T आणि त्यातील प्रश्न प्रकार आहे ज्ञानावर आधारित. मॅडम प्रश्न सादर करतो. प्रश्न आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे 4 × 4 × 4 आणि त्याचे लिहायचं
करतो की मॅडमने इथे करून दिलेली आहे. दुसरा प्रश्न मॅडम वाचतात. दुसरा प्रश्न आहे आकलनावर आधारित. वरील विभागांना डॅश पाया व डॅश घातांक आहे लघुताई. त्याची अध्ययन निष्पत्ती होणार आहे एकाच संख्येने त्याच संख्येला गुणले म्हणजे वर्ग असतो हे तो सांगतो. आकलनावरती आधारित आहे. 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 पर्यंत बरोबर 1 उत्तर संख्येचा लघुताईमध्ये येत आहे आणि त्याचा अध्ययन निष्पत्ती आहे. घातांकाचा पहिला नियम सांगतो 1 गुणिले 1 बरोबर 1 अधिक n. पुढील प्रश्न मॅडम सांगतील. प्रश्न 4 कोणत्याही संख्येचा डॅश होय. माझा प्रश्न कोणत्याही डॅश आहे त्या संख्येचा घात होय. प्रश्न आहे लघुताई आणि अध्ययन निष्पत्ती आहे या ठिकाणी. वस्तुनिष्ठ प्रकारचा प्रश्न आहे. या वस्तुनिष्ठ प्रकारामध्ये आकलन आहे. संख्येला जर गुणविला काय होते जर दोघांचाही पायात सारखा असेल आणि घातांक वेगळा असेल तर वरच्या घातांकाची आपण बेरीज करतो. a raised to n multiplied by a raised to m is equal to a raised to n plus n. ही अध्ययन निष्पत्ती आहे याची. तिसरा नियम आहे कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याचे उत्तर हे युनिव्हर्सल 1 इज द आन्सर. हे विद्यार्थी इथे अध्ययन निष्पत्ती सांगू शकेल. आता उपयोजनात्मक प्रश्न आम्ही अतिशय सुंदर टाकलेला आहे. उपयोजनामध्ये तुम्ही करू शकाल तर पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर हे इथे दिलेलं आहे. आपल्या विद्यार्थ्यांना आपण सांगायचं आहे 38, 40 आणि पुढे जवळजवळ तिथे 1, 2, 3, 4, 5, 6 शून्य दिलेले आहेत. म्हणजे अशी संख्या फळावर लिहायची आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना 3, 8, 4 असा नंबर लिहायला द्यायचा. 10 raised to how much? So children,
ये नंबर कैसे लिए वो मुझे समझ में क्षमता पीछे लिखे हमने सिर्फ नहीं लिखा है 10 ऐसा है खाली कि हर एक क्षमता के ऊपर अपनी जानकारी क्वेश्चन पूछते हैं और वो इधर लिखा है इधर नंबर आधा इधर लिखा है फोटो ले लो मैडम आप फोटो ले लिया चलो वो जमा करो चलो ओके ग्रुप में आ जाएगा एक ही पास के We are going to start with the lower order thinking and higher order thinking. The aim of the history subject is to provide the students with structured understanding of the past and enabling them to analyze historical events. The objective of the history subject to correlate the subject with past, present and with past, to enhance scientific knowledge through historical events, to find out new inventions through scientific knowledge. Okay, madam. Now, lower order thinking questions are as follows. Who is known as the father of Jaipur food? In which city was the first open heart surgery performed? Let me give you the name. Then, on the basis of lower order thinking also, the next question is, find a truth or a false. Again explain in detail. Explain why India decided to conduct nuclear tests. Now, ओके फोटो निकालो फोटो निकालो क्या मेरा मोबाइल दे दो तुम्हारा ग्रुप पे आ जाओ मैडम जी फोटो आली सगळ्यांचा आला पाहिजे फोटो मॅडम फोटो काढून घ्या क्षमता है मानवी जीवनाची
ऐश्वर्या सत्तासोबत पवार आणि राजाराम नगर यानंतरची माहिती. नमस्कार. प्रश्न क्रमांक 1 यशोमतीमध्ये नवनिर्मिती हे आधुनिक समाज सुधारकांची माहिती संग्रहित करा आणि त्याच्यावर दुसरा आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते का? मावत पण नाही एवढे लोक एवढे लोक 20 पेक्षा जास्त. अरे एवढी लोक सगळ्यात मोठा ग्रुप झालाय. अंधेरीवरून आणलं का दादरवरून? जानकारी आकर्षक व प्रतिकर्षक लगता है. इसमें विभिन्न प्रकार के जो प्रश्न है जिस पर ज्ञान आकलन उपयोजन के आधारित प्रश्न किए गए हैं. जैसे चुंबक किसे कहते हैं यह ज्ञान पर प्रश्न है. साथ में आकलन आकर्षक इसे क्या समझते हैं. साथ ही साथ अध्ययन निष्पत्ति दिया गया है. चुंबक के बारे में जानकारी प्राप्त करते हैं. चुंबकीय और अचुंबकीय पदार्थ अलग अलग करने की जानकारी प्राप्त करते हैं. सूक्ष्म चुंबक की उपयोगिता संबंधी जानकारी प्राप्त करते हैं.
पद्धती कोणत्या? आकलन, कडधान्य व तृणधान्य यांची तुलना करा. त्यानंतर संप्रेषणावर प्रश्न आहे, अन्न मिळाले नाही तर काय होईल? विश्लेषणावर प्रश्न आहे, कोणकोणत्या पदार्थांवर आणखी एक प्रश्न आहे, कोणकोणत्या पदार्थ मिळतात? ज्ञानावर आणखी एक प्रश्न आहे, अन्नघटक कोणकोणते आहेत? ज्ञानावर ऊर्जेचे स्रोत कोणते? विवेचनावर प्रश्न आहे, विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती जर सांगतात त्यावरून आपण काय करायचं सांगतो, ऊर्जेचे स्रोत सांगतो, अन्नाचे महत्व समजतो, अन्न घटकाचे नाव सांगतो, पदार्थाची चव ओळखतो, तृणधान्याची नावे सांगतो, जीवनसत्वे ओळखतो, कुपोषणाची कारणे सांगतो, अन्न टिकवण्याच्या पद्धती सांगतो, अन्नाची गरज असते हे ते समजतो, कडधान्याची विविध नावे सांगतो, अन्न घटकांची नावे सांगतो, तृणधान्य व कडधान्य यांची तुलना करतो, अन्न मिळाले नाही तर काय होईल हे सांगतो, विविध पदार्थांची वेगवेगळी नावे सांगतो, संतुलित आहाराची माहिती सांगतो. अशा प्रकारे हा संतुलित आहार तयार झालेला आहे. Demonstrate and understand of line symmetry, identify which are symmetrical along the lines. Question type, knowledge based question. What is the name to real world objects show symmetry? Memorize based questions. What are different types of symmetry? Short answers. What is symmetry or regular hexagon? What is understanding about the symmetry? Understand identification of symmetry in object. Understanding types of symmetry and drawing lines of symmetry, explaining symmetry in nature and art, applications of symmetry and having the puzzles. और एक बाकी है आम्ही बसलो आहे 3:30 चिठ्ठी मिळालेली नव्हती, त्यामुळे आमच्याकडे चिठ्ठी नसल्यामुळे आमच्या गटाला क्रमांक नव्हता, पण आम्ही हे प्रोजेक्ट केलेले मागून घेतलं. अभ्यासक्रमाचे ध्येय वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टीने भौतिक जगाचा अभ्यास करणे. क्षमता 3.2.4 प्रकाशाच्या विविध स्रोतांच्या व वस्तूंच्या हाताळणीने प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम पडताळतो. पाठ्यांश विषय विज्ञान इयत्ता 8वी 16वा पाठ प्रकाशाचे परावर्तन. अनुक्रमांक स्तर उद्दिष्टे प्रश्न प्रकार आणि प्रश्न. एरोटिक एज्युकेशन 8.72.07 विशिष्ट ज्ञान प्रश्न प्रकार वस्तुनिष्ठ. प्रश्न पहिला प्रश्न नावे द्या. प्रकाशाच्या परावर्तनाच्या आकृतीची घटकांना नावे द्या. दुसरा प्रश्न दिलेली आकृती आहे त्या आकृतीची आकृती कोण ओळखा. दुसरी क्वेश्चन 8.72.06 आकलनाच्या क्वेश्चन आहे. गणित करी स्पष्ट करा पृष्ठभाग व खडबडीत पृष्ठभाग. त्याचा दुसरा प्रश्न प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम स्पष्ट करा. एरोटिकचा तिसरा क्वेश्चन उपयोजनावर आधारित आहे. लघुत्तरी आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते. पाण्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब कशामुळे दिसते. त्यानंतर हॉट क्वेश्चन HOT 8.72.05 विश्लेषणावर आधारित आहे.
मधला पहिला प्रश्न, नियमित व अनियमित पराक्रम यांची तुलना करा. त्याचा इंटरप्रिटेशन आपण अंधाऱ्या खोलीची